नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिणी आता महाजनांच्या दरवाजात आलेली असते आणि सगळ्यांना म्हणते की मी इथे माझा अधिकार मागायला आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मला या सगळ्या गोष्टींमधून, प्रॉपर्टीमधून, तुमच्या घरामधून बेदखल केलं हे खरं आहे. परंतु मी इथे 6 वर्ष जी मेहनत केली या कंपनीसाठी, महाजन गारमेंट्ससाठी आणि या कंपनीसाठी, या घरासाठी जे काही मी कष्ट उपसले आहेत, जे काही मी मेहनत केली आहे आणि घाम गाळला आहे, या सगळ्याचं मला परतफेड तर मिळायलाच हवी. त्याचा जो काही वाटा आहे तो मला मिळायलाच हवा. तो घेतल्याशिवाय आता मी इथून गप्प बसणार नाही आणि जे मी इथे केलं आहे ते मला हवं आहे आणि त्याची परतफेड मला केलीच गेली पाहिजे. असं आता इथे रागिनी ही सगळ्यांसमोर बोलते. त्यावेळेला आता रागिनीच्या या बोलण्याचा सगळ्यांना राग आलेला असतो. सगळेजण तिच्याकडे अगदी रागानेच बघत असतात, कारण रागिनी स्वतःचा अधिकार आणि हक्क मागण्यासाठी आलेली असते. त्याच वेळेला आता आकाश हा तिच्या बोलण्यावर खूप चिडलेला असतो आणि आकाश पुढे काही करण्यासाठी जाणार तेवढ्यातच भूमी त्याला अडवते आणि भूमी म्हणते की आकाश 1 मिनिट थांब. आणि ती म्हणते की आकाश, अरे संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये सवासीण आली आहे, तर तिला असं रिकाम्या हाती पाठवता येणार नाही. आणि रिकाम्या हाती असं संक्रांतीच्या दिवशी सुवासिनीला पाठवणं हे महाजनांच्या तत्वात न बसणारं आहे. त्यामुळे घरात आणि दारात सवासीण आली, तिला असं रिकाम्या हाती आपण पाठवायचं नाही आणि तिचा योग्य तो मान आपण तिला दिलाच पाहिजे. म्हणूनच राहू दे, त्यांना इथेच उभं राहू दे, असं भूमी आता म्हणते. आणि त्यानंतर भूमी आता एकदम वेगळ्याच नजरेने रागिनीकडे बघत असते. त्यावेळेला रागिनी गप्प उभी असते. तिला असं वाटत असतं की भूमी तिला काहीतरी आणून देईल किंवा तिचं काहीतरी म्हणजेच चांगल्या प्रकारे काहीतरी आणण्याचं स्वागत करेल. परंतु भूमी ही काहीच तसं करत नाही. भूमी ही गपचूप बाजूला निघून जाते आणि सगळेजण हे रागिनीकडे बघत राहिलेले असतात. आणि आकाशला रागिनीला बघून तर आणखीनच चिड येत असते. सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. परंतु आता इथे आजीला देखील खूपच भीती वाटत असते की आता भूमी पुढे काय करणार आहे. त्यावर आता इथे भूमी येते आणि भूमी आल्याबरोबर रागिनीच्या हातामध्ये एक संक्रांतीची सुगड देते आणि जो मडकं असतं ते मातीचं मडकं ती देते आणि रागिनीला म्हणते की हे घ्या तुमचं संक्रांतीचं वाण. आणि त्यानंतर मग आता रागिनी ते मडकं बघते तर त्याच्यामध्ये काहीच नसतं, त्याच्यामध्ये फक्त माती भरलेली असते. आता ती माती आता रागिनी सगळ्यांसमोर खाली फेकत असते आणि म्हणते की भूमी, संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला वाण म्हणून ही माती दिली आहेस तर. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, संक्रांतीचा दिवस आहे आणि कुठल्याही सवासिनीला रिकाम्या हाती पाठवू नये, म्हणूनच तुम्हाला या मातीच्या मडक्यामध्ये मी मुद्दामच सुगड न देता त्याच्यामध्ये मी माती टाकून दिली आहे. आणि रागिनी पटवर्धन, तुम्हाला याच्यापेक्षा काही जास्त या घरातून मिळणार नाही, कारण तुम्ही या घरातल्या प्रत्येकाच्या नात्याची आणि प्रेमाची आणि विश्वासाची मातीच करून टाकली आहे ना, आणि मातीमोल केलं आहे तुम्ही सगळं. म्हणूनच तर तुम्हाला ही माती मी दिलेली आहे आणि या मातीला बघून तुम्हाला कळेल की तुम्ही घरातल्यांच्या बरोबर कशा वागलात आणि घरातल्यांनी तुम्हाला किती प्रेम दिलं, परंतु तुम्ही काय केलं आहे ते. आणि मग रागिनी म्हणते की भूमी, हे असं केलेस तू, माती दिली आहेस मला. परंतु त्याच वेळेला आता भूमी तिच्याकडे काही न बोलता मागे वळते आणि आपल्या कुटुंबाकडे बघू लागते. आणि त्याच वेळेला आता रागिनी खूप चिडलेली असते. रागिनी ते मडकं खाली तिथेच ठेवून देते आणि सगळी माती खाली सांडते. त्याच वेळेला आता कोणीच काही बोलत नाही. रागिनी भयंकर चिडलेली असताना आता तिथून ती निघून चाललेली असते. त्यावेळेला आता भूमी इथे तिच्याकडे मागे वळून बघते तर रागिनी ही निघूनच गेलेली असते आणि तिच्या मागे माग आता अभिजित देखील पळत पळत जातो. आता अशा प्रकारे चांगलंच भूमीने तिचा पाहुणचार घेतलेला असतो आणि रागिनीला चांगल्याच प्रकारे हकालपट्टी करून टाकलेली असते. त्यानंतर मग आता रागिनी गेल्यानंतर आकाश आणि घरातल्या सगळ्यांना खूपच बरं वाटतं की घरातलं जे काही वातावरण होतं दूषित झालेलं ते आता बाजूला निघून गेलं आणि घरामध्ये सर्वत्र आनंद आहे. त्यानंतर मग आता इथे आकाश हा उभा असताना भूमी त्याच्याजवळ येते आणि मनूच्या हातामधून ती जे तिळगुळाचं ताट असतं ते घेते आणि आकाशला म्हणते की आकाश, या घरामधली नेगेटिव्हिटी जी काही होती आणि या घरामधलं जे काही वाईट ऊर्जा होती ती आता निघून गेलेली आहे आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आता पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे या तिळगुळासारखं आपल्या घरातलं सगळं काही जे गोडवा आहे तो असाच टिकून राहून दे आणि तिळगुळ घे, गोड गोड बोल, असं म्हणून आता भूमी ही त्याला ते तिळगुळ देते आणि त्याला ते भरवते. त्यानंतर मग आता इथे आकाशही तिकडून तिळगुळ घेतो आणि तोही भूमीला भरवतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, तुला ही संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणून आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी ही बाहेर खाली येते
आणि तिथलीच बागेतली माती उचलते आणि म्हणते की या भूमीने मला या मातीचा मान दिला काय? तिने मला माती समान समजून हे सगळं माझा अपमान केला, परंतु मी आता हा अपमान अजिबात सहन करणार नाही. भूमीने मला माती दिली आणि मग मी आकाश आणि भूमीचं आयुष्य आहे असंच मातीमोल करणार आहे. दोघांनाही, आकाश आणि भूमीला, या मातीमध्येच मी मिसळणार आहे आणि काही झालं तरी ते केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असं म्हणून आता रागिनी ही स्वतःचे जे मातीचे हात असते ते अभिजित समोरच झाडत असते आणि एक सुळेच्या भावनेने ती तिकडून आता पेटून उठलेली असते. आणि नंतर इथे आता दोघंजणही घरी येतात. रागिनी ही बेडवर बसून राहिलेली असते आणि तिला झालेला सगळा अपमान आठवत असतो की भूमी ही तिला म्हणते की तुम्हाला तुमचा अधिकार हवा आहे ना, तर सवासीण म्हणून तुम्हाला मी तो अधिकार नक्की देईन आणि मातीचं मडकं देते. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की तुमच्या वाट्याला हे आणि इतकंच येणार आहे, कारण घरातल्यांचा, नात्याचा आणि विश्वासाचा तुम्ही मातीमोलच अपमान केलेला आहे, त्यामुळे तुमच्या वाट्याला इतकंच येणार आहे असं भूमीने सांगितलेलं असतं. आणि ते आठवून आठवून रागिनीला खूपच आता चिडचिड होत असते. भूमी तिला संक्रांतीचं वाण म्हणून काही वाण न देता अशीच रिटर्न पाठवून देते. आणि हे सगळं पाहून रागिनी म्हणते की भूमी, माती देणार आहेस का तू मला आता? तेव्हा भूमी म्हणते की हो, मातीच देणार आहे मी. आणि या घरामधून तुम्ही तुमच्या जेव्हा भावाचा आणि बहिणीचा खून करण्याचा विचार केलात तेव्हाच या घरातले सगळे काही अधिकार तुमच्यासाठी संपलेले आहेत असं भूमीने तिला सांगितलेलं असतं. आणि तितक्यात आता अभिजित येतो आणि अभिजित म्हणतो की आई, अगं ये, चल चल लवकर चल, हे बघ तुझ्यासाठी गरम गरम जेवण आणलं आहे. सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाही आहेस ना, तुला आता भूक लागली असेल, त्यामुळे चल जेवूया. असं म्हणत आता अभिजित हा तिच्यासमोर ते जेवण आणतो. त्यावेळेला रागिनी आता भयंकर चिडलेली असते. अभिजित म्हणतो की चल चल आई, लवकर चल, जेवून घे. तेव्हा रागिनी म्हणते की नको, मला जेवण नको आहे. आकाशचा खून झाला पाहिजे, आकाश हा मेला पाहिजे, काही करून त्याला या समाजात जगण्याचा काहीही अधिकार नाही. आता जेव्हा हे ती बोलते तेव्हा अभिजितला धक्का बसतो. तो म्हणतो आई, अगं तू हे काय बोलतेस? त्यावेळेला मग आता इथे तो दरवाजा आणि खिडकी बंद करून घेतो. आणि मग रागिनी म्हणते की हो, खरं बोलते मी अभिजित, तो आकाश मेलाच पाहिजे. काही झालं तरीही त्याला जगता कामा नये. त्याने आज जो काही माझा अपमान केला आहे त्याला मी कधीही विसरू शकणार नाही. त्यावेळेला मग आता इथे अभिजित म्हणत असतो की आई, अगं तुझं म्हणणं अगदी खरोखर आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता आपल्याला सध्या काही करता येणार नाही. कारण जरासं जरी काही झालं, त्या आकाशला जरा जरी खरचटलं ना, तरीही सगळा डाव हा तुझ्यावरच उलटेल. कारण अजूनही तू सुटलेली नाही आहेस, अजूनही तू कायद्याच्या कचाट्यामध्येच आहेस. तेव्हा रागिनी म्हणते परंतु माझ्यावरची केस तर मागे घेतली आहे ना त्याने. तेव्हा मग तो म्हणतो की हो आई, अगं केस मागे घेतली याचा अर्थ असा होत नाही की तू अजूनही कायद्याच्या नजरेतून सुटली आहेस. अगं अजूनही त्याला जरा जरी काही झालं तरीही तुझ्यावरच बोट उचललं जाईल. ती भूमी शांत बसणार नाही. त्यामुळे आई, आता जे काही तू शांत आहेस ना, ती तशीच राहा. मला कळतं आहे की तुझ्या मनामध्ये यावेळेला आग भडकतीये, आकाशचा खूप चिड येते, आकाश भूमी हे नकोसे वाटत आहेत, परंतु काही झालं तरी आपल्याला सध्या शांत बसावंच लागेल. आपण जे काही शांत बघून हे सगळं बघायचं आहे. आणि जी आग पेटते ना ती पेटू देत, त्याची राख होऊ देत, परंतु त्या आगीमधली ठिणगी जी आहे ना ती आपण कधीही शांत होऊ द्यायचं नाही. आई चल इथे तू ये, बस इथे, असं म्हणून तो तिला बसायला सांगतो आणि म्हणतो की चल लवकर लवकर खाऊन घे, त्याशिवाय तुला बरं कसं वाटेल? अगं तू काहीच खाल्लेलं नाही आहेस ना. तेव्हा मग आता तो तिला भरवायला लागतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की अभिजित, आता काही तुम्हाला भरवणार आहेस का? तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो, भरवणार आहे, काही झालं तरीही. कारण ना, व्यक्ती कशीही असो, तिच्या जीवाभावाची दुसरी व्यक्ती तिच्यासोबत कायम तिला हवी असते, हो ना. असं आता तो स्वतःच्या आईला म्हणतो आणि म्हणतो की आई तू काळजी करू नकोस, आपण काही करून त्या भूमी आणि आकाशला धडा शिकवायचाच आहे, परंतु त्याच्यासाठी तुला व्यवस्थित राहिलं पाहिजे. नाही, काही झालं तरी तुझ्या तब्येतीला काही होता कामा नये. जर तू खाशील तरच तू व्यवस्थित राहशील आणि मगच त्या आकाश आणि भूमीला आपण चांगलाच धडा शिकवू शकतो. असं म्हणून आता तो आईचा हात धरतो आणि त्यावर डोकं ठेवतो आणि दोघांच्याही डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. आणि मग रागिनी त्याला म्हणते की काय अभिजित, बस झालं, किती खाणार आहेस? तेव्हा मग आता इथे अभिजित म्हणतो की आई चल चल लवकर चल, गरम गरम आहे, खाऊन घे, तुला ही भूक लागली असेल ना, चल लवकर खाऊन घे. त्यावेळेला आता रागिनी, आपला मुलगा आपली इतकी प्रेमाने काळजी घेतोय आणि आपल्या या अवस्थेत आपला मुलगाच आपल्यासोबत आहे हे पाहून तिच्या आता डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं. आणि अभिजित हा तिला घास भरवत असतो. त्यावेळेला रागिनी आता डोळ्यात पाणी काढते आणि त्याच्या हातून जेवून घेत असते आणि त्याच्या हातून तो घास खाऊन ती घेत असते.
त्यानंतर अभिजितच्या गालावरून आता रागिनी ही प्रेमाने हात फिरवते आणि मग आता इथे अभिजितकडे ती बघत म्हणते की नाही, तू म्हणतोस ते अगदी योग्य आहे, तसंच आपण करूया. त्यानंतर इथे घरी हळदी कुंकू झालेलं असतं, सगळ्या बायका गेलेल्या असतात आणि हळदी कुंकवासाठी नीलांबरी आलेली असते आणि पौर्णिमा तिला हळद कुंकू देत असते. त्याचप्रमाणे गुलाबाचं फूल आणि जे संक्रांतीचं महाजनांचं स्पेशल जे वाण असतं ते देत असते आणि ते दिल्यानंतर इथे आता तिला खूप मोठा आनंद झालेला असतो. आजी ही स्वतःचं जाप करत असते, तिचं जे पूजापाठ असतं ते सुरू असतं आणि जो तो आपापल्या कामांमध्ये असतो आणि इथे आकाश हा जे ऑफिसचे पेपर्स असतात त्यावर साईन करत असतो. आता आकाश म्हणतो की अरे राजा काका, असे कित्येक दिवस आपण असं घरी पेपर्स येणार आणि मी साईन करणार, त्यापेक्षा मला एक काम केलं पाहिजे, मला लवकरात लवकर ऑफिस जॉईन केलं पाहिजे. आता राजा काका म्हणतो की आकाश, हा तुझा अत्यंत योग्य डिसिजन आहे, लवकरात लवकर तुला ऑफिस जॉईन केलंच पाहिजे. आणि कसं आहे ना, जेवढ्यात लवकर ऑफिस जॉईन करशील आणि घराची जबाबदारी घेशील ना, तेवढं लवकर चांगलं आहे. आणि मग आता लगेच अथर्व म्हणतो की हो, ऑफिसमधलं वातावरण ना आकाश जरा गढूळ आहे सध्या, कारण आईच्या बाजूने असणारे काही लोक आहेत आणि आपल्या बाजूने असणारे काही लोक आहेत, त्यामुळे जरासे ऑफिसमध्ये क्लॅशेस सुरू आहेत. तेव्हा मग राजा काका म्हणतो की हो, काही माणसं आहेत ना ती रागिनीच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आपण जे काही केलं आहे ते चुकीचं केलं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की मला पण एक काम केलं पाहिजे, लवकरात लवकर आत्याच्या बाजूने कोण लोक आहेत ते मला बघितलं पाहिजे, जेणेकरून त्यांना मला समजावता येईल आणि आपल्या माणसांमध्ये घेता येईल. तेव्हा मग जेव्हा सोबत होईल तेव्हा सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा राजा काका म्हणतो की आकाश, तू अगदी बरोबर बोलत आहेस. काय ना, ऑफिसचं वातावरण व्यवस्थित होण्यासाठी तुला ऑफिसमध्ये गेलंच पाहिजे. सगळ्यांना जेव्हा तू सत्याची बाजू दाखवशील ना, त्यावेळेला सगळ्यांना विश्वास बसेल, असं आता इथे आकाशला राजा काका सांगत असतो. त्यानंतर भूमी आता सगळ्या घरभर गोमूत्र शिंपडत असते. त्याच वेळेला आता तिला आजी विचारते की काय करतेस ग बाळा. तेव्हा मग ती म्हणते की आजी, हे ना मी सगळं घरभर गोमूत्र शिंपडत आहे. घरामधली नेगेटिव्ह ऊर्जा ही सणासुदीच्या दिवसाला बाहेर गेली आहे, तर मग घर शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी मी हे घरभर गोमूत्र शिंपडते. तेव्हा पौर्णिमा आणि नीलांबरी दोघीही अगदी तोंड वाकडी करून तिच्याकडे बघत असतात आणि ती जे काही करते त्यावर अगदी रागाने बघत असतात. तेव्हा आजी म्हणते की हो भूमी, तुझं अगदी योग्यच आहे बघ, सध्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरणाची खूप गरज आहे, त्यामुळे हे जे करतेस ना ते अत्यंत योग्य करतेस, असं आता आजी तिला म्हणते. त्यावेळेला नीलांबरी ही पौर्णिमाला खाली बोलावते आणि म्हणते की काय या भूमीचं ऐकावं ते नवलच असतं, जे जे करेल ना ते ते करेल, अगदी काही करायला कमी करणार नाही आणि सगळ्यांच्या नजरा घ्यायला हिला बरोबर जमतात, असं आता नीलांबरी ही मुद्दामच पौर्णिमाला सांगते आणि पौर्णिमा गप्प बसलेली असते. तर आता मानसी म्हणते की आजी, पूजेची सर्व तयारी झाली आहे, आपण आरती करून घेऊया का. तेव्हा मग आजी म्हणते की हो चला, सगळ्यांनी संध्याकाळची आरती करूया. तेव्हा मग आता इथे भूमी ही आरती करत असते आणि सगळेजण तिच्याबरोबर असतात. त्यानंतर मग हे सगळं घडत असताना इथे आता आकाश आणि भूमी बाजूला उभे असतात, परंतु भूमीला अचानक ग्लानी येते आणि तिची शुद्ध हरपते. त्यावेळेला आता मानसी पटकन ताट हातातून घेते आणि सगळेजण म्हणतात की भूमी काय झालं, भूमीला कसला त्रास होतोय, असे सगळेजण आता म्हणत असतात. त्यानंतर इथे रागिनीला अभिजित भरवत असतो. रागिनी म्हणते की अभिजित बस झालं, नको मला खूप झालं. तेव्हा मग तो म्हणतो की आई, अगं असं पोट कशाला एवढूसच भरतेस तू, खाऊन घे ना पूर्ण. तेव्हा मग तो म्हणतो की जर खाल्लं नाहीस तर तुला ताकद कशी येईल, आकाशभूमीला आपल्याला शहर यायचं आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघ अभिजित, मी इतकी लेचीपेची नाही आहे की अन्न खाल्लं नाही तर इतर माणसांसारखी मी लढू शकणार नाही. माझ्या मनामध्ये जे काही ताकद आहे ना ती अन्नाची ताकद नसणार, माझ्या मनामध्ये सुडाची ताकद आहे आणि ती सुडाची ताकद इतर कोणत्याही ताकदीपेक्षा जास्त आहे आणि तीच माझ्या सगळ्या गोष्टींना पूर्ण करून नेईल. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो आई, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु ते तर झालं पाहिजे. तेवढ्यातच आता अभिजित हा बसलेला असताना त्याला फोन येतो आणि पौर्णिमा म्हणते की अहो अभिजित, कुठे आहात तुम्ही. तर रागिनी त्याला फोन स्पीकरवर टाकायला सांगते आणि तो म्हणतो की काय झालं आहे, तुम्हाला काय सांगू. तेवढ्यातच आता तिथे रागिनी असते आणि रागिनी म्हणते की अगं पौर्णिमा, लवकर काय ते पटपट बोल, काय झालं आहे ते, उगीचच तांबण लावू नकोस. तेव्हा ती म्हणते की अहो मगाशी इथे आरती सुरू होती आणि अचानकच त्या भूमीला चक्कर आली, म्हणजे आकाश भाऊजी होते तिथे बाजूला, सावरलं. तेव्हा रागिनी म्हणते की काय काय बोलतेस तू हे सगळं अचानक. तेव्हा मग ती म्हणते की हो. तेव्हा रागिनी म्हणते की तुझी आई असेल तर तिला देऊन. तेव्हा तिला ती नको नको नीलांबरी बोलत असते, परंतु पौर्णिमा फोन देते
आणि नीलांबरी म्हणते की बोला रागिनीताई, अहो ऐकलं मी, हे काय झालं हो तुमच्या बाबतीत, नसता भिकारपणा कसा आला तुमच्या वाट्याला. तेव्हा रागिनी म्हणते की काय बोलताय काय. तेव्हा मग ती म्हणते की सॉरी, अहो ॲक्च्युली शब्द आहेत ना असे जिभेवरून घरंगळले गेले चुकीने, सॉरी. तेव्हा मग ती म्हणते की एक काम करा, आता तुम्ही तिच्यावर बारीक लक्ष ठेवा भूमीवर, नेमकं कशामुळे आणि काय होतंय ते. त्यानंतर मग रागिनी म्हणते की मी पौर्णिमाला सांगितलं असतं, परंतु सगळ्यांना संशय आहे की पौर्णिमा माझ्या बाजूने, म्हणूनच तुम्ही आता भूमीवर लक्ष ठेवा आणि मला सांगा मग त्या गोष्टीचा कसा उपयोग करून घ्यायचा ते मी बघते, असं रागिनी इथे आता म्हणत असते. आणि त्यानंतर रागिनी फोन ठेवते आणि मग रागिनी म्हणते किंवा आता ही चांगली बातमी हाती लागली, काही करून या गोष्टीचा मला वापर करून घेतलाच पाहिजे. तर इथे पौर्णिमा ही रागिनीचा फोन कट करते आणि नीलांबरी म्हणते की काय चालू काय आहे या बाईचं, अगं मला काही मोबदला वगैरे देते की नाही, प्रत्येक वेळेला माझ्याकडून नुसती ही कामच करून घेत असते आणि पैसे तर देण्याचे नावच नसते हिचे, नुसता मला हे कर ते कर सांगत असते. असं म्हणून आता इथे रागिनी मात्र खूपच खुश झालेली असते, तिच्या मनासारखी कुठली तरी गोष्ट घडलेली असते. आता इथे आकाश हा डॉक्टरशी बोलतो की हो मॅडम ठीक आहे, आम्ही उद्याच क्लिनिकला येतो. आणि नंतर आकाश फोन ठेवल्यावर भूमीला सांगतो की भूमी, हे बघ मॅडमशी बोलणं झालेलं आहे, आपण उद्याच क्लिनिकला जातो आहे, अपॉइंटमेंट घेतली आहे. भूमी म्हणते की हो चालेल, आपण उद्या जाऊया. नंतर मग आता आजी म्हणते की आकाश काही प्रॉब्लेम तर नाही ना रे. तेव्हा मग आकाश म्हणतो की आजी उद्या क्लिनिकला गेल्यानंतर कळेल की काय होणार आहे ते. नंतर मग आता भूमी म्हणते की ठीक आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, पण तू हे सगळं का लपवत होतीस, म्हणजे मला मानसी सांगते की गेले कित्येक दिवस तुला चक्कर येत होती, मग तू ते सांगितलं का नाहीस, असं स्वतःकडे दुर्लक्ष का केलंस. तेव्हा मग आता इथे आजी म्हणते की हो भूमी हे बरोबर नाही आहे. तेव्हा मग आता मानसी म्हणते की गेले काही दिवस ताईची स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे घरातल्या वातावरणामुळे. तेव्हा आता इथे भूमी म्हणते की आकाश, खरं तर घरात ज्या काही घडामोडी चालू होत्या त्यामुळे मला कोणाला काही सांगताच आलं नाही. तेव्हा मग आता राजा काका म्हणतो की ठीक आहे जाऊ देत भूमी, परंतु आता लक्षात ठेव, तुला तुझ्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. अगं घरात कामाचा इतका लोड घेऊ नकोस, घरात नोकरचाकर आहेत, तुझ्या 2 बहिणी आहेत, त्या सांभाळतील की सगळं. तू आता आराम करायचा आहे आणि तुला सक्तीच्या आरामाची गरज आहे, असं राजा काका म्हणतो. त्यावेळेला मग आता भूमी त्याला मान डोलावून हो असं म्हणते. आकाश म्हणतो की हो भूमी, आता काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे, आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया आणि बघूया नक्की काय आहे ते. आणि आजी म्हणते की हो चला, आता रात्र खूप झालेली आहे, झोपायला हवं, उशीर झाला आहे. आणि हो सगळेजण चला, आणि भूमी तू आता जरा आराम कर. आकाश आता तिला जरा गोळ्या घेऊन आराम करून देत, उगीचच गप्पा मारत बसू नका, उद्या डॉक्टरकडे पण जायचं आहे. असं म्हणून आता सगळेजण निघतात आणि आजी म्हणते की चल मानसी. तेव्हा मानसी ही सगळी तिथली प्लेट वगैरे आवरते आणि तिकडून घेऊन निघून जात असते. आणि नंतर आता भूमी ही आकाशला समोर बघून त्याच्याकडे कान धरून माफी मागते आणि म्हणते की आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं हे काय करतेस तू, माफी कशाला मागतेस. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, खरं तर हे सगळं माझं चुकलं, मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली खरं तर, की मला चक्कर येत होती, परंतु आकाश तूच इतक्या तणावामध्ये होतास की मला तुला काही सांगणं जमलं नाही. आकाश म्हणतो की भूमी हे बघ, माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे, मला कळतं आहे की सध्या तुझी काय सिच्युएशन आहे, हे जे सगळं घडतं आहे त्याच्यामुळे तुला पण ताण आलेला आहे, परंतु भूमी तू एक गोष्ट लक्षात ठेव, आता सध्या आपल्या घरामध्ये प्रायोरिटी ही म्हणजे आपलं बाळ आहे. आणि तुला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये इतक्या वाईट गोष्टी घडून गेल्यात की काही झालं तरीही आता मला एकाच गोष्टीचा आधार वाटतो ते म्हणजे जगात येणारं हे बाळ. अगं आत्तापर्यंत नात्यांमध्ये खूप वाईट काही सहन केलं आणि आत्ताच नुकते एका नात्याने, मोठ्या नात्याने माझी प्रतारणा केली, त्यामुळे मी खूप पोकळी निर्माण झाली आहे माझ्या आयुष्यात, मी खूप हरल्यासारखं झालो आहे. परंतु आता जे आपलं येणारं बाळ आहे ना, जर या सगळ्या गोष्टी घडत राहिल्या तर यामध्ये ॲडिशन त्या बाळाची होईल आणि घरातला आनंदाचं वातावरण अगदी द्विगुणित होईल. म्हणूनच त्या बाळाची व्यवस्थित होणारी वाढ आणि सगळं काही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा जन्म हा आपल्या दोघांसाठी खूप स्पेशल असणार आहे आणि आपल्याला दोघांना या जन्मामध्ये म्हणजेच आनंद देणारी ही एकमेव गोष्ट आहे आणि आपल्या दोघांना सुख देणारी, त्यामुळे या गोष्टीला आपण जपलं पाहिजे. काही झालं तरी भूमी तू खूप जप त्या बाळाला. तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश, काळजी करू नकोस, आता मी इथून पुढे असं कधीही करणार नाही, जरी मला काही त्रास झाला तरीही मी तो सहन करणार नाही आणि अंगावर नाही काढणार, मी काळजी घेणार, असं आता इथे भूमी ही आकाशला सांगते. आणि आकाश आता भूमीला जवळ घेतो आणि त्यानंतर भूमी ही शांत होते आणि तिच्या डोक्यामधले जे काही वाईट विचार असतात ते आता तिथून दूर निघून गेलेले असतात.
त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी ही डॉक्टरकडे आलेली असते आणि त्याच वेळेला आता डॉक्टर हे तिचं ब्लड प्रेशर वगैरे सगळं काही चेक करतात, तिचे डोळे वगैरे तिची सगळी काही टेस्ट ते करून घेत असतात. आणि नंतर मग ते झाल्यानंतर भूमी ही म्हणते की डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना, माझं बाळ व्यवस्थित आहे ना. त्याच वेळेला आता डॉक्टर ही खूप नाराज झालेली असते आणि म्हणते की हे बघा भूमी, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची तब्येत या प्रेग्नन्सीमध्ये खूप नाजूक आहे. ह्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही खूप वीक झालेले आहात आणि परिस्थिती नाजूक आहे आणि पुढच्या येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये ती परिस्थिती अजूनच गंभीर होत जाणार आहे आणि डिलिव्हरीच्या वेळेला तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे मला सगळे संकेत दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याची खूप गरज आहे. परंतु मला या सगळ्यामध्ये सांगावं लागते की तुम्ही यावेळेला धोक्यामध्ये आहात. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की नाही डॉक्टर, काही झालं तरीही मला माझ्या बाळाला सुखरूपपणे या जगामध्ये आणायचंच आहे, काहीही झालं तरीही. आकाश आणि माझ्या प्रेमाची ही जी काही निशाणी आहे ना, ती मला सुखरूपपणे या जगामध्ये आणायची आहे, असं भूमी आता डॉक्टरला सांगते आणि डॉक्टरला हात जोडून म्हणत असते की काही झालं तरीही मला बाळाला या जगामध्ये आणायचेच आहे. असं सांगितल्यानंतर आता इथे आकाश हा बाहेर उभा असतो आणि डॉक्टर आणि भूमी यांचं बोलणं सुरू असतं. आता नेमकं डॉक्टरचं आणि भूमीचं हे बोलणं आकाश ऐकेल का आणि या सगळ्या गोष्टींवर नेमकं काय होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.